शाळेचे नाव हनुमान विद्यालय सुरुवात आहे. मी विकसित भारत 2047चे ध्येयाने भारत देश समृद्ध बनवण्यासाठी व ऊर्जेचे संवर्धन करण्यासाठी सूर्यापासून म्हणजे सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प तयार केला आहे. प्रकल्पाचे नाव सौर ऊर्जा स्वच्छ ऊर्जा. विकसित भारत 2025 विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाशी सुसंगत प्रकल्प शिक्षक विकसित भारत 2047च्या ध्येयाने विकसित भारत पुढे चालला आहे. या ध्येयात ऊर्जेची मेन भूमिका आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत जसे की कोळसा, पेट्रोल, डिझेल ही मदत आहे आणि प्रदूषण वाढत. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर हे भविष्यातील सर्वात स्वच्छ आणि टिकाऊ संसाधन आहे. या प्रकल्पाचे उद्देश सूर्याचे ऊर्जा वापरून वीज तयार करणे, प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण रक्षण करणे, ग्रामीण भागात स्वच्छ ऊर्जेचे उपयोग बंद वाढवणे, हरित भारत निर्मिती करणे. प्रकल्पाचे वर्णन. या प्रकल्पाचा आम्ही एक लघु सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. सौर ऊर्जा पॅनल सूर्यप्रकाश घेते आणि त्या ऊर्जेचे रूपांतर करते. हे मग बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते, जी वीज इलेक्ट्रिक दिवे, मोबाईल चार्जर, फॅन इत्यादीसाठी वापरता येते. ग्रामीण भागात शाळेत, अंगणवाडीत, रस्ते प्रकाशासाठी असा उपयोग असतो. फायदे पर्यावरणपूरक नाही. एकदा बसवले की दीर्घकाळ टिकते. इंधन खर्च नाही. ग्रामीण व दुर्गम भागात सहज बसवता येते. भारत देशाने कुठे पाऊल या प्रणालीने सूर्य आणि वाऱ्याच्या ऊर्जेने एकत्र वापर होईल. म्हणजे पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरीही वाऱ्यात ऊर्जा वीज तयार राहील. अशा प्रणालीमध्ये वर्षभर वीज उपलब्ध राहते. विकसित भारत 2047शी संबंधित भारत जी 2047 पर्यंत विकसित देश बनवणार असेल तरी ऊर्जेचे रक्षण गरज आहे. सौर ऊर्जेवर भारताचे वीज पुरवठा येते नाही तर ते रोजगारी, स्वच्छता आणि पर्यावरण. सौर ऊर्जा ही फक्त पर्यावरण नाही तर भौतिक मुख्य आहे. प्रत्येक पाऊस घटन शाळेत किंवा गावात लावली पाहिजे. विकसित भारत 2047चे स्वप्न साकार करू शकतात. नमस्कार, माझे नाव शुभम ज्योतिर्लिंग तोडकर, इयत्ता 7वी. मी आज या प्रकल्पाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. ही आहे विहीर, सोलरवर चालते. ही आहे चूल, ही सोलरवर चालते. ही हीटर आहे, याने पाणी तापवू शकतो. ही विद्यालय आहे, विद्यालयातील सर्व काही कामे सौर ऊर्जेवर करू शकतो. ही ग्रामीण रुग्णालय आहे, ह्याच्यात सर्व काही सोलरवर चालते. हे ग्रामपंचायत कार्यालय आहे, हे सर्व काही सोलरवर चालते. हे पथदिवे आहेत, रोडवरील दिवे सोलरवर चालतात. धन्यवाद.